Sponsored by Trimurti Gold, Silver and Diamond House since 1968. Sarafa Bazar, Amravati. Ronghe Sales and Chetan Traders, Paras Pipe and Fitting आणि Sera Sanitary Ware Faucet चे अधिकृत डिस्ट्रीब्युटर. And Ashwini Amruttulya. Ashwini चहा बघाच एकदा तरी पिऊन. यूसीएन चौक चुनाव चौपाल या कार्यक्रमासाठी आम्ही आलो आहोत अकोला शहरात. अकोला शहर तसं कृषी विद्यापीठासाठी प्रसिद्ध आहे, पण आता अकोला शहर चांगलंच चर्चेत आलं आहे, कारण इथली परिस्थिती स्फोटक आहे. लोकसभा निवडणुकीचा जोर चांगलाच वाढला आहे, कारण इथे दुहेरी नाही तर तिहेरी लढत आहे. संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना भाजपनं तिकीट दिलेलं आहे, तर काँग्रेसतर्फे डॉक्टर अभय पाटील यांना संधी देण्यात आली आहे. मात्र यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर देखील रिंगणात उतरले आहे. त्यामुळे जनतेचा कौल कोणाकडे आहे हे तर 4 जूनला निश्चित होईल. मात्र इथे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आणि राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. चौक चुनाव चौपाल अंतर्गत नागरिक काय विचार करतात हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. चला तर मग अकोला शहराचा फेरफटका मारूया आणि जाणून घेऊया नागरिकांची मतं. काय वाटतं, कोणत्या उमेदवाराचा जास्ती जोर आहे? सध्या सर दोन्ही चालू आहे, अभय पाटील आणि अनुप धोत्रे. पण प्रकाश आंबेडकर देखील रिंगणात उतरले आहे आणि राजकीय समीकरण देखील बदललं आहे. तिहेरी लढत होणार सर इथे. कोणत्या पक्षाचा जोर जास्त वाटतो? सगळेच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. सगळं वाटते मोदी चांगला आहे, मोदीला मतदान ते वाटते. मोदी करून भरपूर कामं करू शकते. हां, आणि करून समजा गरिबाची सेवा बी करते. हां, गहू धान्य सगळं देऊ शकते, म्हणून असं वाटतं मोदीला द्या. मतदाराचा कौल आणि माझं मत हे अकोला जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीसाठी अतिशय महत्त्वाचा एकमेव उमेदवार म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आहेत. प्रकाश आंबेडकर. काय कारण वाटतं? आमच्यासाठी भरपूर भरत्या काढल्या पाहिजे. एक तर आम्हाला शिक्षणात पूर्ण हे दिला पाहिजे बळ, आणि मुले आहोत तर त्यासाठी सुविधा आणखी वाढल्या पाहिजे, असे आमचे मत आहे. याच्यासाठी आम्ही प्रकाश आंबेडकरला वोट देऊ. आता प्रचार तर आता उमेदवार तर प्रचार करणारच आहे. कोणाचा जोर जास्त? तर कोणाचा जोर जास्त वाटतो हे नाही सांगू शकत मी. एक नागरिक म्हणून नाही, एक नागरिक म्हणून बा आपल्याला जसं का मोदीचा जोर जास्त वाटतो. नमस्कार काका, काय वोटिंग करणार की नाही? वा वा, वोटिंगचे पहिले हक्क आहे आपला. कोणत्या गावचे आहे? आम्ही सस्ती वाढ. काय वाटतं, काय बदल हवे तुम्हाला गावात? बदल काहीच नाही. भाजपा यायला पाहिजे. भाजपा, दुसरं काहीच नाही. कोई नाही. सब भ्रष्टाचार है सब. आम्हाला भाजप नाही पाहिजे, आम्हाला उद्धव साहेबांची सब भ्रष्टाचार है सब. आमच्या ये इनका घर भरेंगे, कोई जनते का देखता नहीं. आम्ही स्वतः मतदान करतो, आमच्या वार्डातील लोकांना प्रवृत्त करतो. आम्ही तेच काम करत असतो. अनेक लोक निघत नाही मतदानाकरता. काय सांगाल लोकांना? सांगा की मतदान निघा म्हणून. काही भेटत नाही मतदान करून. अधिकार आहे, अधिकार गाजवलाच पाहिजे असं माझं मत आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात उमेदवारांचा जोमाना प्रचार सुरू आहे. काय वाटतं, कोणाचा जोर जास्त आहे? आता जोर काही सध्या सांगू शकत नाही आपण. या भागात आणखी काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया की त्यांना काय बदल अपेक्षित आहे आणि कोणत्या उमेदवाराचा जोर जास्त आहे. आपण त्यांच्याकडनं चर्चा करूया. अकोला लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत आहे. काय म्हणतात, काय वाटतं? अनुप धोत्रे साहेब यांची लढत येणार आहे. नाही, तिन्ही उमेदवार चांगले आहे, पण बाहेरचा इकडचा जो यंग जनरेशन आहे जे बाहेर चाललेलं आहे ते थोडं कमी झालं पाहिजे. म्हणजे अकोल्यामध्ये त्या हिशोबाने रोजगार निर्मिती झाली पाहिजे, विविध इंडस्ट्री झाल्या पाहिजे, जेणेकरून जो इकडचा वर्ग आहे तो इथे राहील आणि इथे रोजगार उत्पन्न होईल. आपण आलो आहोत अकोला शहराच्या गोरक्षण रोडवर. इथे काही नागरिक आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया. काय म्हणता अकोलेकर, कसे आहात? अकोला लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत आहे. काय वाटतं? अकोला लोकसभामध्ये आपल्या इथे आता तिहेरी लढत दरवेळेसच असते. म्हणजे मला जेव्हापासून समजते तेव्हापासून असं मी बघून राहिलो की तिहेरी लढतच असते. पण यंदा आता तिहेरी लढतमध्ये कोण बाजी मारणार हे आता जनता ठरवेल. तर यामध्ये असं वाटते आता की एक अभ्यासू आणि शिक्षित व्यक्तिमत्व तिन्ही पण आहेत. एक इंजिनियर, एक डॉक्टर आणि एक वकील.
आता तिघाहीपैकी लोक कोणाला चॉईस करतील आणि तिघं आपला मॅनिफेस्टो काय देतात आणि दिलेला आहे तर त्याप्रमाणे लोक चॉईस करतील आणि जो विकास करेल जनता त्याच्यासोबत आहे. राजकीय समीकरणावर बोलण्यापेक्षा राज्याचा आणि आमचा विकास हा महत्त्वाचा आहे. शहराचा विकास होणे महत्त्वाचा आहे. शहराच्या विकासासाठी आता तिन्ही व्यक्तिमत्व चांगले आहेत असं मैकाला आम्ही म्हणणार नाही की नवीन आहेत, तरुण आहे, काही हे आहे, परंतु विकास ज्यांच्याकडनं होऊ शकेल असं व्यक्तिमत्व आम्हाला हवं आहे. मेरे हिसाब से तो यहाँ से वंचित बहुजन आघाड़ी का विजय होगा और उसके बाला साहब जैसे का काम अभी तक बाला साहब का खाता इधर अकोले जिले में इतना होने के बाद में मिला नहीं, वो हिसाब से बाला साहब चुन के आने को ना. नागरिक म्हणून तर यांनी चांगलं कार्य करावं. जे आपल्या विमानतळाचा प्रश्न आहे किंवा ज्या महत्त्वाच्या मूलभूत सोयी आहेत त्या हे करावं. आता मी तर हीच अपेक्षा आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत आहे, काय वाटतं तुम्हाला? अकोला मतदारसंघाचं पहिलेपासून जे पाहिलं एक मोठ्या साईजचं शहर आहे, महानगर झालं, पण पाहिजे तसा विकास इथे झाला नाही. पण यावेळेस असं पाहिजे की एक हुशार आणि एक जाणकार उमेदवार निवडून येणं जरुरी आहे, जेणेकरून त्यांना अकोल्याचा विकासाचं पहिलेपासून ढाचा तयार असेल आणि अकोलेकर त्याच्याकरता बरेच दिवसापासून प्रयत्नात आहे की चांगला उमेदवार मिळाला पाहिजे. त्याकरता माझं तरी एक मत असं आहे की डॉक्टर अभय पाटील हे निवडून आले तरी अकोला शहराचा खऱ्या अर्थाने एक विकास होईल. पार्टी ही कोण्याही धर्म किंवा याची नसते. पार्टी हे सर्वाची मिळे. समाजात आपण सर्व लोक राहतो. समाजाला जसा आवडेल नेता तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो किंवा कोणत्याही प्रांताचा असो, आपण सर्व भारताचे नागरिक आहोत. अशा लोकांना निवडून द्या की ज्यांनी खरोखर अकोल्याचा विकास नाही राष्ट्राचा विकास करायला हवा. मग तो वंचितचा असो किंवा BJPचा असो किंवा काँग्रेसचा असो. भारताचा जो नागरिक जो स्वतःला नागरिक समजत असेल आणि देशाची सेवा करत असेल अशा लोकांना निवडून द्या. काय सांगाल तुम्ही? फक्त महागाई कमी झाली पाहिजे. पण हा तर राष्ट्रवादीचा विषय झाला. अकोला मतदारसंघाबद्दल काय बोलाल? अकोला मतदारसंघाबद्दल बोलायचं म्हणजे माझं म्हणणं आहे की कमळालाच मत द्या आणि कमळाच पक्ष निवडून द्या. अकोला लोकसभा मतदारसंघात आम्ही आलो आहोत बाळापूर तालुक्यात. आहे कोणत्या उमेदवाराचा जोर आहे आणि कोणत्या समस्या सुटाव्यात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. क्या लगता है अकोला लोकसभा मतदारसंघ के बारे में? इस बार अकोला लोकसभा मतदारसंघ के अंदर में कांग्रेस बहुमत से है और कांग्रेस की सीट है जो वो चुन के आने की ज़्यादा चांस. अनुप धोत्रे. काय कारण? मोदीमुळे. पण काँग्रेस पक्ष पण जोमाने प्रचार करता आणि प्रकाश आंबेडकर देखील मैदानात उतरल्यामुळे राजकीय म्हणजे फाईट टफ झाली आहे. काय वाटतं? तरी पण जनरल जो मतदार है तो मोदी कड़े वळणार है. ऐसा कुछ नहीं है. कांग्रेस के लिए अभी कैसे हर आदमी खड़ा है, लोगों को कुछ समझ रहा है कि हमको कांग्रेस अभी कितनी क्या कर रही है तो लोगों को पता है. ज़्यादा ये सब इन सब चीज़ों का फर्क नहीं पड़ने वाला है, क्योंकि डॉक्टर अभय पाटिल एक ऐसा चेहरा है जो सबके साथ अच्छे से उनका व्यवहार, उनकी बातचीत, उनका जो काम करने के तरीके, सबको मान सम्मान इज्जत देते, इसलिए उनके लिए हर आदमी दीवाना है आज. काय वाटतं कोणाचा जोर आहे, अनुप धोत्रे की डॉक्टर अभय पाटील? अभय पाटील. काय कारण आहे? अरे आम्ही मराठा आहोत, मराठा लोकांनी मराठाला त्याला मत द्यायचं आहे आणि त्यांनी समाजासाठी आमच्या मराठा समाजासाठी भरपूर केलं आहे अभय पाटलांनी. काय वाटतं मतदार म्हणून तुम्ही कशा दृष्टीने पाहता निवडणुकीकडे? आम्ही उमेदवारला नाही पाहत मोदी सरकार. पण ते तर राष्ट्रीय पातळीचं झालं, स्थानिक पातळीचं लोकसभा आणि बाळापूर शहरात उमेदवार कोणीही असो मोदी सरकार. मला वाटतं अनुप धोत्रे येणार आहे आणि तेच येतील. कारण कसं आहे BJPने प्रत्येक स्तरावर चांगलं काम केलेलं आहे. फक्त बाळापूरच्या काही थोड्याफार समस्या इलेक्ट्रिक वगैरे लाईन वगैरे वेळेवर म्हणजे जाते नेहमीसाठी, तो एक त्रास आहे. बाकी आम्हाला कोणता त्रास नाही आहे. पण मला भाजप म्हणजे भाजपच पाहिजे. काय म्हणता का कसं आहे? बस एकदम मतदान करणार की नाही? मतदानचं आपलं मतदान करायचं पण वंचित. कारण त्याचं सांगतो की जे हे उमेदवार होते आजपर्यंत जे त्यांना आजपर्यंत कोणत्या मतदारसंघात फिरले नाहीत, हे लक्षात ठेवा, किंवा कोणाचे कामही केले नाहीत. हे वैयक्तिक
त्याच्यातलं तुम्ही जनतेमात्र निवडून येता, पण जनतेची काय समस्या आहे ते तुम्ही विचारच ना, तर मग काय उपयोग? किसका जोर ज़्यादा है? जोर तो देखिए मेरे शहर में बालापुर का पंजे का कांग्रेस का शोर ज़्यादा चल रहा, लेकिन आओ कोई भी हमारे गांव के अंदर 2 नदियाँ का ऐसा माहौल है कि इसके अंदर मच्छर हो रहे, बेल फैल के कोई निकालने वाला नहीं, उसके बाद में बच्चे डूब कर मर रहे, कोई देखने वाला नहीं। और यहाँ पर सबसे पहले ये कि यहाँ पर कोई रोज़गार नहीं। अब मेरे जैसा इनके जैसा कौन सा रोज़गार को जाना, हमारे बस यही परेशानी है कि यहाँ विकास नहीं है। कोणाचा जोर जास्ती है, अनूप धोत्रे, अभय पाटिल की प्रकाश आंबेडकर? हमारे बालापुर में अभी अभय पाटिल का है, क्योंकि अभय पाटिल अच्छा आदमी है, उसके लिए मेहनत कर रहे हैं। प्रकाश आंबेडकर ने नहीं उतरना चाहिए था, उन्होंने गठबंधन करना चाहिए था। कांग्रेस पार्टी जो है अभी इस बार में जो है चुनकर आने वाली है। इससे पहले जो संजय धोत्रे जो आए 5 साल से अभी तक के कोई उन्होंने विकास नहीं किया बालापुर का। कोई भी खासदार आओ, कोणती भी पार्टी का आओ, सिर्फ बालापुर में दर्शन देने आओ। अब इसके पहले हमारे यहाँ जितने भी 3 टर्म हुए, जो भी खासदार आए XYZ, वो कभी आके हमारे यहाँ देख कर गए नहीं। आम्ही आलो अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात। मूर्तिजापूर शहर हे एक मोठी बाजारपेठ मानली जाते आणि एक तालुक्याचं ठिकाण असल्यामुळं या तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक इथे मोठ्या प्रमाणात इथे एकत्र येतात। आपण नागरिकांकडून जाणून घेऊया की त्यांची काय मतं आहेत, काय अपेक्षा आहेत। क्या लगता है कि जो अकोला लोकसभा मतदारसंघ है किसका पलड़ा भारी है? अभी तो कांग्रेस का भारी है और अभी अपेक्षा है कांग्रेस कुछ करेगी। अकोला जिल्ह्यामध्ये लोकसभेची तिहेरी लढत पाहायला मिळत आहे। त्यामध्ये काँग्रेस, BJP आणि वंचितकडून हे तीनही तुल्यबळ उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहे। कमी जास्त फरकाने का होईना एक 25,000 ते 50,000च्या फरकात यावेळेस सीट निघणार आहे। आणि जी चुरस अकोला जिल्ह्यामध्ये यावेळेस पाहायला मिळत आहे, तर मागच्या 3 इलेक्शनमध्ये एवढी चुरस गल्ली बोळामध्ये लोकसभेच्या उमेदवाराला कडून पाहायला गेली नाही। एक साधारण नगरपालिकेच्या इलेक्शनसारखं लोकसभेचं इलेक्शन आज अकोला जिल्ह्यात आपल्याला इथं पाहायला भेटत आहे। काय वाटतं कोणत्या उमेदवाराचा जोर जास्त आहे? आता सध्या अकोला मतदारसंघामध्ये 3 उमेदवार मुख्य लढतीसाठी आहेत। त्याच्यामध्ये धोत्रे साहेब आहेत, आंबेडकर साहेब आहेत आणि पाटील आहेत। त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे अकोलेकरांना बदल महत्त्वाचा आहे। गेल्या 3 पंचवर्षीपासून इथं धोत्रे साहेब खासदार होते आणि मागील 2 ते 3 वर्षापासून ते आजारी आहेत। पण त्याच्यामध्ये त्यांचा जो मुलगा होता, त्यांच्या मुलांनी कुठल्याही प्रकारचं म्हणजे जनतेला विचारपूस काही केली नाही किंवा प्रश्नावर प्रकाश टाकला नाही। त्याच्यामुळे आम्हाला यावेळेस अकोलेकरांना प्रकाश आंबेडकर। मूर्तिजापूर तालुक्याच्या कोणत्या समस्या सुटाव्यात काय वाटतं? पाण्याची फार मोठी समस्या आहे मूर्तिजापूरमध्ये। त्यानंतर रस्त्यांची फार मोठी समस्या आहे। जो कर आपण इथून देतो त्याच्या मोबदल्यामध्ये नागरिकांना त्याचा पूर्णपणे फायदा मिळत नाही असं आम्हाला वाटतं। पाण्याची समस्या फार मोठी आहे, पाण्याची समस्या सुटायला पाहिजे। नमस्कार काका, मतदान करणार? हो। काय वाटतं कोणाचा जोर जास्त आहे? आता पंजाबा वाटून राहिला बा। हो। कोणत्या गावचे रहिवासी आहे तुम्ही? खापरवाडा। 3 उमेदवारांमध्ये टक्कर आहेत, काय वाटतं कोणाचा जोर जास्त? सध्या जरी अभय पाटलाचा वाटतं की पगडा भारी दिसतोय, कारण की मागचे जे होते त्यांनी 15 वर्षात काही कामं नाहीत केले, पण सध्याचं अभय पाटलांचा पगडा थोडा भारी दिसतोय। बघू आता काय होतं। अभी कैसा है, हम जो नाराज़ है सरकार से, राज्य सरकार से, हमारे खासदार साहब संजय धोत्रे खासदार साहब का ऐसा है कि हमारे 15 साल में हमने अभी तक चेहरा नहीं देखे उनका। हमारे ज़िले में ना फिरे हो ना घूमे, 15 साल हो गए उनको। हमें तो पता ही नहीं है खासदार कौन है हमारे अकोले ज़िले का। अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या 20 वर्षापासून संजय धोत्रे हे भाजपचे खासदार आहेत आणि 20 सेकंदसुद्धा या मतदारसंघामध्ये भाजपचे खासदार कोण बघितले नसतील। मी तर असा विचार करेल त्या बाबतीत, जर संजय धोत्रे जर कोणाला दिसले असतील या 20 वर्षामध्ये तर मी 1,000 रुपये इनाम देतो। कोणी जर पाहिले असतील या मतदारसंघात दिसले तर मी 1,000 रुपये आत्ता देतो त्यांना। पाहिलं कोण नाही पाहिलं? UCN चौक चुनाव चौपाल या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही आलो होतो अकोला जिल्ह्यात। विविध तालुक्याला भेटी दिल्या, नागरिकांशी मनमोकळेपणानं संवाद साधला। नागरिकांनी देखील आपलं मत व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या। काहींनी रोष व्यक्त केला, तर काहींनी समाधान व्यक्त केलं, तर काहींनी पुढील 5 वर्षासाठी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या। असो, 26 तारखेला मतदान आहे। UCN-तर्फे सर्व नागरिकांना कळकळीचं आवाहन आहे की त्यांनी मतदान नक्की करावं, आपल्या इष्टमित्रांनाही घेऊन जावं आणि मतदान नक्की करावं।
कॅमेरा पर्सन दिनेश सातपुतेसह मी राहुल जोशी, USN न्यूज़ अकोला। श्रृंगार से बढ़ेगी हर महिला की शान जब खरीदारी होगी विदर्भ के सुप्रसिद्ध त्रिमूर्ति गोल्ड, सिल्वर और डायमंड हाउस के साथ। 916 के गोल्ड हॉलमार्क ज्वेलरी पर पाए दुगनी चांदी बिल्कुल मुफ्त और डायमंड ज्वेलरी की खरीदारी पर मेकिंग चार्जेस में मिलेगा 25% का डिस्काउंट। ऑफर 30 अप्रैल 2024 तक वैध। त्रिमूर्ति गोल्ड, सिल्वर और डायमंड हाउस, सराफा बाजार, अमरावती। रोंघे सेल्स अँड चेतन ट्रेडर्स, पारस पाईप अँड फिटिंग आणि सेरा सॅनिटरी वेअर फॉसेटचे अधिकृत डिस्ट्रीब्युटर, चिटनवीस पार्क चौक, नागपूर। संपर्क 9422842584 और 9423684791। अश्विनी 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 अमृत तुल्य, अमृत से स्वाद का, ताजगी का एक जुनून, चाय की चुस्की से मिलता है एक सुकून।